नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपूर्वी स्वागत आहे। आज आपण मस्त थंड मँगो मस्तानी बघणार आहोत घरच्या घरी। पण जर तुम्ही अपूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता हे 2 आंबे घेतलेले आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे वरचं आपल्याला त्याचं सालपट काढायचं आहे। हे बघा, आता हे आंब्याचे मी स्लाइस करून घेतलेले आहेत। आपल्याला हे आता मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे आहेत। हे बघा, आता ही 1 वाटी साखर घेतलेली आहे मी आणि ह्या आंब्याबरोबर ही साखर सुद्धा आहे ना आपल्याला थोडी थोडी टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण म्हणजे हे करायची आहे, बारीक करून घ्यायची आहे। हे बघा, आता हा मी साखर आणि आंब्याची स्लाइस असे सगळं एकत्र वाटल्यामुळे साखर सुद्धा त्याच्यात छान बारीक होऊन मिक्स होते। बघा, आता हा मी पातेल्यात ओतून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यातनं आणि आता हे दूध घेतलेलं आहे 2 वाट्या। मगाशी तुम्हाला मी वाटी दाखवली, त्या वाट्यानुसार 2 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि तापवून थंड केलेलं आहे हे पूर्ण दूध। आता हे दूध आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे बघा, आता हे ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे। हे बघा, आता हे मी त्याच्यामध्ये दूध पण छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता हा फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्याला सर्व कसं करायचा तो। हे बघा, आता हे मी ग्लासात ओतून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा बर्फ मिक्स करायचा आहे। हे बघा, आता मी थंड झालं होतं त्यामुळे जास्त बर्फ नाही टाकलेला, थोडाच टाकलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असले तर तुम्ही टाका। आता मी ह्याच्यावरती थोडीशी टूटी फ्रुटी टाकणार आहे। हे बघा, आता मी त्याच्यावर टूटी फ्रुटी टाकलेली आहे। हे बघा, आता हे मी तुम्हाला दाखवलं होतं मगाशी की बर्फ आणि ते सगळं। आता हे आपले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, मनुके, काजू, बदाम वगैरे ते कट केलेले आहेत। अशा प्रकारे आपली थंडगार मँगो मस्तानी झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।